तुझी माझी यारी भाग 44. मागील भागात आभाला भीती वाटू लागते की तिच्याजवळ कोणीतरी उभा आहे. ती भीतीने थरथरते. तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवतो. आभा पटकन त्याच्याकडे वळून आपले दोन्ही हात जोडून डोळे बंद करून बोलते, प्लीज मला जाऊ दे. मला नाही करायचे लग्न तुझ्याशी. ती परत परत तेच बोलत होती, परंतु जसं ती आपल्या समोर ऋषीला बघते ती धपकन त्याला मिठी मारते. मला माहीत होतं ऋषी, तू मला न्यायला नक्की येशील. ती रडतच बोलते. तर आतापासून पुढे आभाच्या डोक्यावर घाव होता. त्या वेदनेने रडतच आभा ऋषीला म्हणते, ऋषी मला इथून घेऊन चल, नाहीतर परत तो येईल इकडे. मला खूप भीती वाटते आहे त्याची. चल ऋषी, इथून लवकर चल. ऋषी आभाला पाहतो तशी त्याची बेचैनी दूर होते. केव्हाचा तो आभाला शोधत होता आणि आता कुठं ती त्याला भेटली होती. पण तो जेव्हा आभाला जवळून बघतो तिच्या डोक्यावर घाव आणि चेहऱ्यावर मारण्याचे निशाण होते. तो तिला असा रडत बिलगत बघतो. तिची अशी अवस्था पाहून ऋषीला विराटचा खूप राग येतो. त्याचा गुस्सा खूप वाढला होता. तो आभाला घट्ट मिठी मारतो. आभा, मी तुझ्या जवळ आहे. तुला कोणापासून घाबरायची काही गरज नाही. त्याने तुला इतकी घाव देऊन खूप मोठी चूक केली हे त्यालाही माहिती नाही, ज्यासाठी तो आपला जीवनभर विचार करत राहील की त्याने तुला हट का केला. मग तो आपल्या रुमालने आभाच्या डोक्यावरचा रक्त पुसतो आणि रुमालीने तिचा घाव स्वच्छ करतो, कारण आभाला थोडाही दुःख न व्हायला पाहिजे असं त्याला वाटते. आभाला तिच्या दुःखाचा काहीच पर्वा नव्हती. ती रडतच बोलते, ऋषी मला घेऊन चल इथून प्लीज. विराट जो की आभाला ठेवले होते त्या रूमकडेच जात होता. त्याला एक कॉल येतो. विराटला माहीत होते की त्याच्या बिझनेसला कोणीतरी टेकओव्हर केले आहे आणि त्याचे पूर्ण शेअर मार्केटमध्ये पूर्ण प्रकारे लॉसमध्ये जात आहेत आणि त्याचा बँक अकाउंटसुद्धा हॅक केले गेले आहे. तो पूर्ण बँकरप्ट झाला आहे. त्याला ही माहिती मिळते की तो आता बरबाद झाला आहे. त्याला खूप गुस्सा येतो. तो म्हणतो, जाऊ दे, हे सर्व मी नंतर पाहून घेईल. तो विचार करत बोलतो, हे कोणीतरी जाणून केलेले आहे माझ्यासोबत आणि आता तर माझ्याजवळ माझा प्रेम आहे. आभा माझ्या जवळ आहे, जी माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. मग तो आभाच्या रूमचा दरवाजा खोलतो. ऋषी जो की आभाला मिठी मारून होता, तो विचार करत होता की विराट, तू विचारही करू शकत नाही की मी तुझा काय हाल करेन. तेवढ्यात त्या रूममध्ये विराट येतो. तो रूममध्ये येतच बोलतो, माझी होणारी बायको तयार झाली की नाही. आभा विराटची आवाज ऐकून खूप घाबरते, परंतु विराट बघतो की आभा आणि ऋषी एकमेकांना मिठी मारून आहेत. त्याचा राग मस्तकात चढतो. तो काही बोलणारच. ऋषी विराटला म्हणतो. तो उठून सरळ जाऊन त्याला एक लाथ मारतो, ज्यावरून विराट त्या रूमच्या बाहेर जाऊन पडतो. विराट कसा तरी उभा होत रागाने बोलतो, तू माझे आभाला माझ्यापासून दूर करायला आला आहेस. आभा फक्त माझी आहे आणि तिला तू कुठंच नेऊ शकत नाही. असं मी होऊच देणार नाही. काहीच होऊ दे. मग तो सुद्धा ऋषीला मारायला लागतो, परंतु ऋषी त्याला एकही मोका देत नाही की तो ऋषीवर अटॅक करू शकेल. ऋषी विराटचा कॉलर पकडतो आणि बोलतो, काय म्हटलास तू माझी आभा? परत तू चुकी केलीस माझी म्हणून. आभा कधीच तुझी नव्हती आणि नाही कधी होईल. तू कसा विचार केलास की ती तुझी होईल? आभा फक्त ऋषी कदमची आहे आधीपासूनच आणि तू माझ्या आभाला माझ्यापासून दूर करायचा प्रयत्न केलास. तिला तू हट केलंस, मला हट केलंस आणि तुला माहिती नाही की ह्या ऋषी कदमला हट करायची काय शिक्षा मिळते. ते तू कधीच विचारही करू शकत नाही. तू तयार राहा त्यासाठी. असं म्हणून ऋषी त्याच्या थोबाडीत एक पंच मारतो. विराट ऋषीच्या मारल्याने घायल झाला होता, परंतु परत तो ऋषीला मारायला जातो, पण ऋषी आणखी त्याला चांगलाच पिटतो. त्याला मारताना ऋषीला फक्त आभाचा विचार येत होता की त्याने आभाची कशी अवस्था केली होती. सर्वात आधी आभाचा तो भीतीने कापणे, थरथरणे, मग तिचा घाव, तो दुःख. मग त्याला आठवतो की त्याने आभाला शोधायचा किती प्रयत्न केला. आत्तापर्यंत विराटपासून आभाला खूप तकलीफ झाली. ऋषी विराटला मारत मारत हॉलमध्ये आला होता. हॉलमध्ये सुजय, मिहीर, आयशा, रोहन आणि सेराची टीम होती.
विराट आत्ताही ऋषीच्या हातचा मार खात होता. ऋषीला वाटत होते की त्याचा जीव घेऊ त्याला त्याच्या समोर उभा राहणे अजिबात सहन होत नव्हता. सर्वजण ऋषीला बघून भीत होते. सेरासुद्धा कधीच इतका डेंजरस झाला नव्हता. त्याची टीमसुद्धा चुपचाप ऋषीला बघत होते. विराट पूर्ण निश्चित पडला होता. तो एक नजर सुजयकडे बघतो आणि बोलतो, तू चीट केलंस माझ्याशी. मग सुजयला आठवते फ्लॅशबॅक. सुजय जेव्हा आपल्या घरून विराटच्या घरी येत होता तेव्हा त्याला खूप लोकांनी घेरले होते आणि मग त्या लोकांनी सुजयला ऋषीकडे घेऊन गेले होते. सर, हा तोच आहे, सेरा म्हणाला. ऋषी आधी तर सुजयला मारतो, मग त्याला विराट आणि आभाबद्दल विचारतो. मला आभा पाहिजे. जर तू सांगितलं नाहीस तर तू वाचणार नाहीस, ऋषी सुजयला म्हणाला. सुजयला ऋषीबद्दल आधीपासूनच ठाऊक होतं की ऋषी काय काय करू शकतो. सर प्लीज मला मारू नका, मी सांगतो तुम्हाला सर्व, सुजय म्हणाला. सुजय ऋषीला विराटचा ॲड्रेस सांगतो आणि असंही सांगतो की विराट आभाशी लग्न करतोय. ऋषी जेव्हा हे ऐकतो तो आणखी सुजयला मारतो. रोहन आणि आयशा त्याला थांबवतात आणि म्हणतात की याला सोड ऋषी, आधी आपल्याला आभाजवळ जायला पाहिजे. ऋषी सुजयला सोडत बोलतो, ओके, परंतु एक कॉल करून सांग की विराटला पूर्ण प्रकारे बर्बाद करायचा आहे, असा तो ऑर्डर देतो. सुजय पूर्ण घाबरला होता. सेरा त्याला पकडत बोलतो, जर तू चालाकी करायचा विचार केलास तर ही गोळी तुझ्या आरपार होईल. सेरा त्याला म्हणतो. सेरा सुजयला आपल्या गन पॉईंटवरच ठेवत होता. सुजय आधीच खूप घाबरला होता आणि सेराने परत त्याला भीती दाखवली होती. फ्लॅशबॅक एंड. मी तुला आधीच म्हटलं होतं की ऋषीपासून तू कधीच जिंकू शकत नाही, परंतु तू माझी एकही ऐकलंच नाहीस, सुजय विराटला म्हणतो. ऋषी आपल्या हातात एक राड घेऊन विराटच्या मांडीवर मारतो आणि बोलतो, ती खूप रडली, तेही तुझ्यापासून. मग तो राड त्याच्या हातावर मारत बोलतो, तू तिला खूप हर्ट केलंस. मी तिच्या डोळ्यात एक अश्रूही पाहू शकत नाही आणि तू तिला इतका घाव दिलंस. मी तुला इतका दुःख देईल की तुझी आत्माही कापेल. तो राडने त्याला खूप मारतो. विराटच्या अंगावरून रक्त वाहत होता. रोहन आणि मिहीर ऋषीला थांबवतात, परंतु ऋषी त्या दोघांना धक्का देत म्हणतो, आता मला थांबवू नका, मी त्याला जगू देणार नाही. रोहन थोडा घाबरला होता की आज ऋषी त्याची काही ऐकणार नाही. कसं थांबवू मी याला. विराट रक्तबंबाळ झाला होता. जिवंत लाश बनून तो पडला होता. त्याला पाहून असं वाटत होतं की थोडाच जीव त्याच्यात वाचला आहे. ऋषी रागाने तो राड विराटच्या डोक्यावर मारणारच होता की आभा त्याला मागेहून लिपटून बोलते, स्टॉप इट ऋषी, बस कर आता. ऋषी आभाला आपल्याजवळ बघतो. तो आपल्या हातून ती राड फेकतो आणि आभाला मिठी मारतो. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा.